खूप उशीर झाला. मुकुंद रागवला असेल. जरा फास्ट घेशील ना, मॅडमना पोचायच्या वेळेत. मुकुंद सर, गाडी थांबवा ना. स्टॉप बघा. थँक्यू. मुकुंद, मुकुंद. परफेक्ट टायमिंग. तुलाही उतरायचंय? भांडण ऐकायचे? नाही सर. चल. तू तू इथे कशाला आलायस? मी येत होते ना. त्या हॉटेलवाल्यांनी ऑलमोस्ट हाकलून दिलं मला. मला म्हणाला कोणी येणारच नाहीये तर टेबल कशाला अडवता. का लागला इतका वेळ तुला? सांगितलं ना, कॉस्ट्युम्स आले नव्हते म्हणून इतका वेळ? 4 तास कॉस्ट्युम ट्रायल. अगं तुला यायचंच नव्हतं तर स्पष्ट सांगायचं ना तसं. असं का बोलतोयस मुकुंद? तूच म्हणालास ना या सगळ्याला वेळ लागतो म्हणून. हो लागतो, पण एवढा नाही. आरके सरांची ऍड म्हणजे सगळं व्यवस्थित नीट प्लॅन असणार. इतका वेळ लागायला अशी कोणती ऍड करतात तुम्ही? माझे कॉस्ट्युम्स आहेत ना, ते द सेव्हन्स हॉटेल वरतीच राहिले होते. ते यायलाच 2 तास लागले. मी 4 तास त्या रेस्टॉरंटमध्ये वाट पाहत बसलो होतो. त्या मॅनेजरशी भांडलो सुद्धा मी. मला अपेक्षा होती तू येशील, पण तू आलीच नाहीस. आरकेंचा बंगला कुठे आहे इथे? गाडी बंद कर. अरे वा, ही तर ती बस चालवणारी आगगाबडी. त्या दिवशी आम्हाला नडली होती, आज तुला दाखवतो. बाई बाप्याला नडली तर काय होतं ते. तू तू इथपर्यंत पोहोचलास? नाही सोडणार तुला, नाही सोडणार. ए, पत्ता विचारला तर खाली कुठं बघती? चियागारला विकारला काय कोणी? तिकडं कुठं ओळखलं ना आम्हाला? पाहुणचारी सरले काय अमरापूरचा. ए हर तुझ्या वडिलांचं नाव आहे प्रतापराव. प्रतापराव नरसी. मुलगा नाही जी, मुलगी आहे. कार्तिकीच्या जिनगानीचा नरक झालाय. आता हिच्या बाबतीत तरी असं होऊ देऊ नका. ए बसवाली, एखादा दुश्मन गप्पानी समोर आल्यासारखं काय बघताय आमच्याकडे? ओळखलं नाही?
सांगा आठवण करून द्या कोण आहे आम्ही. कोण आहे? प्रतापराव नरसिंग. प्रतापराव नरसिंग अमरापूरवाले. अहो आमच्या घरी आला होता की तुम्ही? आमच्या मिसेसच्या 2 कार्ट्यांचं श्राद्ध होतं. त्या श्राद्धाचं जेवला. सगळे लोक आले नव्हते का? सगळे बसून जेवले होते एका रांगात. नाही ऐका हा आमच्या अंगणात तुम्ही तिकडून येत होत्या, आम्ही इकडून येत होतो. धडक झाली आपली. तुमचं दबडं खाली पडलं होतं. रक्त नव्हतं का लागलं आमच्या हाताला. आम्हाला वाटलं आमचं रक्त आहे, तुम्हाला वाटलं तुमचं रक्त आहे. आमचं रक्तपंचमी खेळलो नव्हतं का आपण? आठवलं का नाही? लेट पोचायलंय. नुसतं टोचत असते गावा मी. आता बरं आहे. आठवला का आता तरी? नाही मी आलेल्या बापाचं भूत बघितल्यासारखं काय बघता आमच्याकडे नुसतं? काय आठवण तर खरं. डबड डबड वाजते. उचला. उचला 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 उचला. हॅलो. हे हाय. काही नाही, तुला सॉरी म्हणायलाच फोन केला होता. मग अशी गाडीतच म्हणणार होतो, पण एवढ्या फास्ट उतरलीस. नाही, आय कॅन अंडरस्टँड. सॉरी, हे लंच आजचं माझ्यामुळे आय मीन हेच कॉस्ट्युम ट्रायल्समुळे राहून गेलं तुझं. आय नो तुमची लंच डेट स्पॉइल केली. मी एक्स्ट्रीमली सॉरी. घरी पोहोचल्यानंतर पिंक कर मला. तुम्ही होते की शूटिंगला? दोस्ती झाली आपली. कुठे आरकेचं घर कुठे? हॅलो हॅलो. आता कोण बोललं? हा आवाज ओळखीचा वाटतोय. एक 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 मिनिट. मोहिनी, हॅलो. हा आवाज त्या प्रतापराव सारखा वाटतोय. तो अमरापूरचा युसलेस. कुठे आहेस तू? नाही सर, नाहीये कोणी. मी घरी पोहोचतेच आहे. थँक्यू. ठेवते फोन. शुअर. अरे प्रोडक्शन वाला ना, म्हणजे उठसूट येस सर, नो सर, हो सर, नो थँक्यू, ते चालायचं तुझं कंटिन्यू. आम्हाला माहितीये की. कुठं राहतो आरके? अरे एवढं विचारतोय, तुमच्या मुंबईत असं थोबाड उचकून बोलायची सवय नाही का? कुठं राहतो आरके? बंगला कुठं आहे त्याचा? मालक, इथून सरळ जा, मग लेफ्टला म्हणजे डावीकडे वळा. मग पहिला बंगला जो लागेल ना, तोच आरके सरांचा बंगला आहे. तारांगण नाव आहे बंगल्याचं. बस का? लेफ्ट म्हणजे डावीकडे. एवढं इंग्रजी येत नाही आम्हाला. नाही हुशार आहेत आम्ही. मुंबईत बी आरके बरोबरच असता का? खास मर्जीतले दिसत आहे त्याच्या. बरं, त्या आरकेच्या घरात मंजुळाबाई आहेत, त्या भेटतील का? मंजुळाबाई? कोण मंजुळाबाई? बस का? कोण मंजुळाबाई? चला आम्ही काढू हुडकून त्यांना तिथं. नाहीतरी आमचे आता जुने घोडे सापडायचे दिवस आहेत. एकेकाच्या कमरावर मान ठोकून कसा नाचवतो ते बघा. प्रतापराव नरसिंग अमरापूर. परत भेटलो तर इसरायचं नाही. काय ग मोहिनी, कुठे हरवलीस? नाही. काय बोलत होते ते प्रतापराव? म्हणजे काहीच ऐकलं नाहीस? अरे मी माझ्याच विचारात होते, मला नाही कळलं. काय बोलत होते सांग ना. अगं काही नाही, आरके सरांच्या घराचा पत्ता विचारत होते ते. आरके सरांच्या घरी कोणतरी मंजुळाबाई राहते का असं विचारत होते. तो प्रतापराव इथे का आलाय काय माहिती. नक्कीच काहीतरी गडबड आहे. तू ओळखलंस ना त्यांना? हो. बाय द वे, तुझी बहीण कार्तिकी, तिला जरा कंट्रोल मध्ये ठेव. का काय केलं तुम्ही?
काय केलं? या प्रतापरावांचा पर्सनल नंबर घेतला होता तिने माझ्याकडून. काय कशाला? म्हणजे तुला काहीच माहिती नाहीये? नाही. अगं तिला फ्रेंड सोबत पिकनिकला जायचंय अमरापूरला, म्हणून तिनं नंबर घेतला माझ्याकडून. तिला सांग नसते प्लॅन करू नको, अख्खं जग आहे फिरायला. कशाला जायचंय त्या अमरापूरला मरायला? मोहिनी, रिक्षा अगं मोहिनी काय झालं? काय नाही. अगं रिक्षा अगं मोहिनी आपलं लंच बाकी आहे ना अजून. मुकुंद नंतर करू, मला आता जावं लागेल. अगं मोहिनी मी येऊ का तुला सोडायला? नको मुकुंद, काही गरज नाही, मी तुला फोन करते नंतर. अगं मोहिनी पण रिक्षा MH09 ही तर मुंबईची दिसत नाही. हा कोणीतरी गावावरून मोठा प्रोड्युसर आला असेल साहेबांना भेटायला, पण साहेब तर घरी नाही. साहेब, अहो तुम्ही आलात पण साहेब घरी नाहीत, बाहेर गेलेत. तुझा साहेब गेला गाडवाच्या का काय? गावाला? त्याला भेटायला कोण आलंय? आतमध्ये जा, मंजुळा व्यासन. तिना म्हणावा प्रतापराव नरसिंग आले अमरापूरहून. हा हा हो हो हो. मंजुळा? नाही 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 साहेब, अहो इथं मंजुळा नावाचं कोणी राहत नाही. साहेब तुम्हाला ना कदाचित गैरसमज झाला असेल, तुम्ही चुकीच्या पत्त्यावर आलात. प्रतापरावचे चुकायचे दिवस कवा संपल्यात. हे दांडगा बकरा गाठलेला दिसतोय मंजुळाने. काय टपोराच्या टपोरा बांगला बांधलाय. ते थोबाडाला रंगरंगोटी करून फिरणार तू. अरे त्या आरकेचं घर आहे ना हे. हे बघा साहेब, तुम्ही वाटेल ते आमच्या साहेबांना बोलू नका. ड्रायव्हर गाडी काढ. अरे तुम्ही चुकीच्या पत्त्यावर आलात. चला चला गाडी काढा. अरे गाडी काढा साहेब. ए शान्या, तुझी आता हे लक्ष लागते. काही शानपणा लावलाय रे तू. ज्या चोच केली ना, तर डोळा आहे ना डोळा, तर डोळा इथून बाहेर गाडीन. कळलं का? आमच्या वाटाला येऊ नको, नाहीतर वरची वाट दाखवीन तुला. इथं शहाणे तुझ्या वाटण्यांची कारागी दिली सोडून बाकी बडबड करते. गेटवर थांब, कोणाला आत येऊ देऊ नको. जा चल. लोक गाड्या घेऊन आत येतात तुला कळा ना. ड्रायव्हर जी मालक. गाडी वळून ठेव. हो आलोच. मंजुळे, मंजुळे. ए थांब, कुठे चाललंय? तू मंजुळा आहे? नाही बाहेर हो. बुटकी आहे माझी. इथं हात लावण्याच्या अगोदर स्वतःची उंची तर बघ. हे बघ, बघितलं बघितलं हे इथे येते ओरडत. ए मंजुळा, मंजुळा बाई. हो साहेब, हो साहेब. काय कुठे चालला तुम्ही? आज जायचंय. तुझं काय म्हणणं आहे? नाही साहेब काय नाही, पण दरवाजा हा नाही साहेब, तो आहे. हा नाही, हे दिखाऊ माल फसाव धंदा मंजुळाचीच आयडिया असणार आहे. ती बी तशीच आहे. मंजुळे, मंजुळे. मंजुळे, मंजुळा, आत्ता कोण हाक मारतं या नावाने? मंजू. प्रतापराव तुम्ही? प्लीज पिंकी ऐक ना. अगं आय एम गोइंग क्रेझी. मला दे ना यार. क्रेझी केलंच ते क्रेझी नव्हतं. हा जितना रायता फैलाय ना बास झाला.
काफी आहे, अजून नको. नाही मिळणार फोन. ते ऐक ना अगं, मी आईला प्रॉमिस केलं की मी परत असं वेड्यासारखं वागणार नाही. प्लीज मला माझा फोन दे प्लीज. प्रॉमिस? तू आणि तुझं प्रॉमिस. माझा कशावरच विश्वास नाही. हा, फोन मिळणार नाही, कळलं? मोठी ऐक ना अगं, मला सोशल मीडियावर एका ऑडिशन साठी मेसेज आलाय. मला त्यांना आजच सबमिट करायचंय. आज काय तारीख आहे? आज लास्ट डेट आहे. फोन माझ्याकडे होता ना. तू कुठे वाचलास ग मेसेज? शाळी खोटा रेडी कुठची, काय पण सांगतेस काय? आता तू ज्या दिवशी फोन घेतलास त्या दिवशीच मला मेसेज आला होता. मी त्यांना रिप्लाय नाही केला आणि आज त्याची लास्ट डेट आहे. आज मला ऑडिशन सबमिट करायचंय. त्याआधीच तू फोन घेऊन टाकला होतास. प्लीज प्लीज. एक काम कर, बुड्डीला कन्व्हिन्स कर. तिने दिलेला परमिशन की मी दिला फोन? ऐक ना आई आणि तो पॉप्स ते मार्केटमध्ये गेलेत. त्यांना सुद्धा कॉन्टॅक्ट करण्यासाठी फोन लागणारच आहे ना. प्लीज प्लीज दे ना. कार्तिकी, एका अटीवर फोन देईन मी तुला. तुझं ऑडिशन मी शूट करणार आणि मीच पाठवणार. कबूल? ही पिंकी पण ना स्वतःला खूप ओव्हर स्मार्ट समजायला लागली. युजलेस. फाईन. तू आता डीओपीच होणार आहेस की नाही? फोगाड फोडी ना. नाही म्हणजे दे मला माझा फोन. मला रिहर्स करायला सुद्धा असं कॅमेरा समोर मला फोन लागणारच आहे ना. बास, देते देते. खेळ बंद होता ना, इतके मेसेजेस येत आहेत. काय कोणाच? अमरापूर बाबा 80 मिस कॉल्स. कार्तिकी, हा करते ऑडिशन. मंजुळाबाई, तुम्ही तर एकदम मॉडर्न झाल्या. हे कापड, केस, डोळे. एका टायमाला आमच्या काळजाचा तुकडा होता तुम्ही, आणि आता या आरकेच्या पॅक केलेल्या तुकड्यावर जागता होय. चालायचंच म्हणा. तुम्ही दोघांचा बिझनेस सेम आहे. ते बायांना भुरळ पाडतो आणि तुम्ही पुरुषांना. मंजुळे, 22 वर्षांनी दिसलीस. हळू बोला. आणि माझं नाव आता ललिता आहे, मंजुळा नाही. ललिता? आम्हाला सोडलं तर नाव बी बदलिलं होय. स्वतः बदललं का कोणी बदलायला लावलं? नव्या मालकानी? काय कसं हे सगळं मी सांगेन तुम्हाला, पण असं उभ्या उभ्या नको ना. आपण बसून बोलूया. या. एक मिनिट, मला आधी सांग, तू इथं कशी? आणि आरके नेमका तुझा कोण? आरके? आरके म्हणजे राघव कारखानीस, माझा मुलगा. हा? मुलगा? सख्खा मुलगा? असं कस काय? मंजुळाबाई, आरके एवढा मोठा पोरगा काही शोभत नाही तुम्हाला. एवढा मोठा पोरगा असं नाही, बुद्धीला पटतच नाही आपल्या. तुझी पत वाढली, प्रतिष्ठा वाढली, मान वाढला, समाज बी वाढला असं. पण वय जागेवर थांबलंय. ते अजिबात वाढा ना. अजून बी नजर तुझी तशीच तेज आहे. तीच वीज आहे नजरेत. 25 वर्षापूर्वी आमच्या काळजात कोरलेली जखमेची नक्षी आहे ना, ती अजून तशीच आहे. इथे का आलाय? तुला काय वाटतंय, तुझं प्रेम मला इथं खेचून घेऊन आलंय? नाही, मला माहिती आहे राघवशी क्लॅशेस झालेत तुमचे. क्लॅशेस? तुझ्या तोंडून असं इंग्रजी ऐकायचं म्हणजे ना
एकदम म्हणजे त्या मधात जहर. त्याला सेटवर भेटायला गेला होता. राघवशी दुश्मनी घेणं इतकं सोपं नाहीये. हे तुझा राघव गेला दाराच्या भावात, त्याच्याबद्दल बोलायला आलं नाही इथं. विषय तुझ्या पोराचा नाही, माझ्या पोरीचा आहे. फोन केला होता ना मला, तुमची पोरगी इथं आली आमच्या घरात आहे म्हणून. कुठे? तुमची मुलगी दारू पिऊन धिंगाणा घालत होती आमच्या घरात. कोण? तुमची मुलगी. पण नाईलाजानं मला तिला पोलिसात द्यावं लागलंय. कुठे आमची पोरगी? आम्हाला तिचा पत्ता पाहिजे. मला नाही माहिती. मी तुम्हाला त्याच वेळी सांगितलं होतं. मी तिला पोलिसांच्या हवाली केलं आणि त्याच्यानंतर तुम्हाला फोन केला होता. आणि त्यानंतर मी तिचा फॉलोअप घ्यायला मोकळी नाही. ते मरून तिकडं. मला सांग, माझ्यावर आत्ता जे बोलतय ते कोण आहे? ललिता का मंजुळा? विचार करून उत्तर दे. काय आहे तुझ्या उत्तरावर आमच्या पुढच्या बऱ्याच गोष्टी अवलंबून आहेत. सांग, ललिता का मंजुळा? ललिता. मग तर कामच सोपं झालं एकदम. कसं आहे, मंजुळाने आमच्या प्रेमाचा खेळ बघितला होता. आता ललिता सुडाचा खेळ बघा. काय तुझ्यावर लय जीव आहे माझा, पण विषय फॅमिलीचा आहे ना. त्यामुळं सांग, आमची पोरगी कुठे आहे? तिचा पत्ता दे, नाहीतर इथल्या इथं ठोकून पुरून टाकीन इथंच. मला खरंच माहित नाही तुमची मुलगी कुठे आहे. मी शपथेवर सांगायला तयार आहे. तुम्हाला हवं तर दिव्यावर हात ठेवून शपथ घ्यायला तयार आहे. भल्या भल्यांच्या काळजात वनवा पेटवणारी तू, तुला दिव्याच्या वाटीची काय भीती? सांग, माझी पोरगी कुठे आहे? नाहीतर इथंच कपाळावर रक्ताची नक्षी काढेन. काय चाललंय? हो, कोण आहात तुम्ही? हा, काय 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 चाललंय काय? बंदूक बंदूक खाली घ्या. सोडा तिला. इथे ललिता, कोण आहे हा माणूस? मला नाही माहिती हा माणूस कोण आहे. राघव बद्दल कोणीतरी काहीतरी सांगितलं यानं. तेच विचारायला आले होते. आणि तुम्ही बाहेर का आलात? डॉक्टरांनी काय सांगितलंय? आराम करायला ना. चला जा, तुम्ही तुमच्या खोलीत जा. जातो जातो. तुम्ही, तुमचा गैरसमज दूर झाला असेल ना. निघा निघा इथून. पोलिसांना बोलवी ना. आम्हाला हात लावणारा पोलीस अजून पैदा व्हायचा, पण आवडला आम्हाला धमकी देणारा तुमच्या आवडला. तुम्ही यांचे मिस्टर ना? नशिबाने बॉ तमाम दुनिया तुमच्या बायकोच्या माग लागली. तुमची बायको तुमच्या माग. भारी आहे नवा मालक. चांगले चांगले. सांगितलेलं कळत नाहीये का? खोलीत जायला सांगितलं ना मी. जा. आणि आता इथे जे काही घडलं ते विसरायचं. विसरतो. आणि हेही विसरतो की आता जो माणूस इथून गेला त्याच्या बरोबर राघवचं भांडण झालं होतं तेही विसरतो.
जाता जाता त्या माणसाने तुझा जो इतिहास सांगितला तो तो कसा विसरू. ड्रायव्हर. मालक आता कुठे? आता बॅक टू अमरापूर. गाडीची आता सर्व्हिसिंग करून घे. हो. अमरापूर मुंबईला 11 होणार आहेस. प्रतापराव आता परत ते ना घेऊ. हा मालक. ये परत कॉन्टॅक्ट केलता का पुरीन त्या? नाही ना मालक. नाही. मग कंटिन्यू वाजित राहा घंटी. कधी ना कधी कोणी ना कोणी उचलील ना. हो मालक. तुला काय जेवायचं होय रे आता? 5 महिन्याला जेव घाल तुझ्या घरी नेऊ. चालेल गॅपची पटक्यात कर चालू. कार्तिकी ऑडिशनची तयारी करायची सोडून काय घुसून बसलेस फोन मध्ये? काय चाललंय? दे इकडे फोन. शूट मला शूट करते मी. ऑडिशन दे इकडे. मला महत्वाचं काम आहे, थांब. काय महत्वाचं काम आहे? दे इकडे लवकर फोन. अगं त्या दिवशी मी आरके सोबत फोटो काढला होता ना, त्या फोटोवर खूप कमेंट्स आणि खूप लाईक्स आले. मी त्यांना रिप्लाय करते, थांब. नाटक होतं ना, सगळं नाटक होतं ना तुझं. नाही थांब. ऑडिशन शूट करायचं नाटक होतं ना. फोन दे इकडे. फोन दे. कमेंट्सला रिप्लाय द्यावा लागतो, अल्गोरिदम मेंटेन राहतं त्यांनी. थांब. कार्तिकी तू फ्रॉक मध्ये होतीस ना तेव्हापासून ओळखते मी तुला. हे नाटक माझ्या समोर नाही करायचं कार्तिकी. गपचूप फोन दे. आणि काय ग, कालच शपथ घेतली होतीस ना तू? अगं किमान स्वतःची तरी जबान ठेव. फोन दे इकडे. किती खोटं बोलशील? काय ग पिंकी? आता काय खोटं बोलली कार्तिकी? काय ग? काही नाही, शी इज जस्ट किडिंग. आई, तुम्ही दोघे कुठे गेला होता? आणि तुझ्या गळ्यात मंगळसूत्र होतं ना, कुठे गेलं? परवापासून बघते नाहीये. मोहिनी काय झालं? काय झालं? काय? आई, काय काय झालं बाळा? प्रतापराव मुंबईत आलाय. काय? हो आई, तो कधीही आपल्या घरी पोहोचू शकतो. बाबा, त्याच्याकडे पिस्तूल सुद्धा आहे. पिस्तूल? काय बोलतेस तू? कुठे भेटलीस त्यांना? त्यांना? तू अजूनही त्या नीच माणसाला आहोजाऊ करतेस? कसं कळत नाहीये तुला? अजून किती त्रास देणार आहेस तू आम्हाला? मी काय केलंय? काय बोलतेस तू? तुझ्या मूर्खपणामुळे तो नीच माणूस आपल्या घरापर्यंत येऊन पोहोचलाय. 1 मिनिट कार्तिकी. तो माणूस तुला कुठे दिसला? दिसला नाही बाबा, भेटला, बोलला माझ्याशी. काय? तो आरकेच्या घरी जात होता. का कशाला नाही माहित, पण त्यानं थांबून मला पत्ता विचारला. मीच दिसले त्याला सगळं जग सोडून. तू काही बोलली नाहीस ना त्याला? मनात खूप काही होतं, पण आईने सांगितलेलं सगळं आठवलं. मी काही सुचलंच नाही. झालं तुझं समाधान? नालायक मुलगी. म्हणून मी म्हणाले होते आपण हे घर सोडून निघून जाऊया कुठेतरी. अरे शालू, पण कुठे जाणार होतो आपण? कुठेही गेलो असतो, प्रसंगी रस्त्यावर राहिलो असतो, पण त्या नराधमाच्या तावडीत तरी सापडलो नसतो ना.
नाही आई, आयुष्यभर आपण पळतच होत, तेही आपली काहीही चूक नसताना. पण आता नाही, आता आपण कुठेही जायचं नाही. त्याला यायचं असेल ना तर येऊ दे, आपण सगळ्यांनी एकत्र भिडायचं. ये हुई ना बात मेरे फाइटर. लढाई तर आत्ताच सुरू झाली आणि आपण आधीच गिव्हअप करायचा शक्य नाही. आता जे व्हायचं ते होऊ दे. अपने पास भी टाइम है ना. त्याला जर आपला पत्ता आतापर्यंत कळला असता ना तर तो इथे दारात येऊन उभा राहिला असता. कार्तिकी, तो माणूस इकडे मुंबईत कसा आला? मला नाही माहित, मी नाही बोलवलंय. त्याला पत्र लिहिलं होतंस. पत्रात काय काय लिहिलं होतंस? हो, मी पाठवलं होतं पत्र, पण मी त्यात आपला पत्ता मेन्शन केला नव्हता. मी पोस्ट ऑफिसचा नंबर दिला होता त्याच्यात. अगं पण आता तो आरकेच्या घरी आलाय ना. हा ए, नंतर परत काही बोलणं झालं का तुमच्या? खरं सांग. नाही नाही, कसं शक्य आहे? तू मला लॉक केलं होतं ना रूम मध्ये. मी तर लॉक केलं नसतं ना तर तू घरातून पळून अमरापूरला गेली असतीस. काय बोलतेस ते कळतंय का तुला? फालतू एलिगेशन्स लावू नका माझ्यावर मोहिनी. खोटं बोलतेय मी? खोटं बोलतेय? मग सांग ना, मुकुंदकडून तू त्या प्रतापरावाचा नंबर का घेतलास? आणि का खोटं बोललीस त्याला की आम्ही सगळ्या मैत्रिणी मिळून अमरापूरला चाललोय ट्रिपला?